लक्ष द्या. 10व्या प्रश्नामध्ये अशी आकृती दिलेली आहे तुम्हाला आणि त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे. त्रिकोण पी क्यू आर मध्ये पी हा कोण 50 अंशाचा. त्यानंतर क्यू एम हा पी क्यू आर ह्या कोणाचा कोण दुभाजक आहे. क्यू एम हा क्यू ह्या कोणाचा कोण दुभाजक आहे, म्हणजे हे दोन समान कोण झाले. आणि आर एम हा पी आर क्यू म्हणजेच आर ह्या कोणाचा कोण दुभाजक आहे, म्हणजे हे दोन कोण काय झाले, एकरूप झाले. क्यू एम आर ह्या कोणाचं माप विचारलं. त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण पी, कोण क्यू आणि कोण आर ह्या तिन्ही कोणांची बेरीज किती, 180 अंश. 180 मधून ही 50 बाजूला काढा, किती राहिलं 130. म्हणजेच कोण क्यू आणि कोण आर ची बेरीज किती आली, कोण क्यू आणि कोण आर बेरीज किती आली. त्रिकोण पी क्यू आर मध्ये कोण पी, कोण क्यू आणि कोण आर ह्या तिन्ही कोणांची बेरीज किती, 180 अंश. त्यातला हा 50 बाजूला काढला म्हणजे पी बाजूला काढला तर क्यूची आणि आरची बेरीज किती राहिली, 130 राहिली. आता संपूर्ण समीकरणाला 2 ने भागायचं, म्हणजे क्यूला पण 2 ने भागायचं, आरला पण 2 ने भागायचं, तर 130 ला पण कितीने भागायचं, 2 ने भागायचं. बरोबर. क्यू भागिले 2 म्हणजे क्यूच्या निम्म. क्यूच्या निम्म कोणते कोणते कोण आहेत रे, पी क्यू एम आणि एम क्यू आर हे दोन काय आहेत, क्यूच्या निम्मे निम्मे कोण आहेत, बरोबर ना. तर मग क्यूच्या निम्मा मी कुठला कोण घेणार माहिती आहे का, एम क्यू आर घेणार. एम क्यू आर क्यूच्या निम्मा. तसंच त्याच पद्धतीने आरच्या निम्म, आरला 2 ने भागले म्हणजे आरच्या निम्मा कोण कुठला घेतला, एम आर क्यू घेतला. एम आर क्यू घेतला. 130च्या निम्म किती झालं, 65. 130च्या निम्म किती झालं, 65. आता एम क्यू आर ह्या त्रिकोणामध्ये लक्ष द्या. एम क्यू आर ह्या त्रिकोणामध्ये या दोन्ही कोणांची बेरीज म्हणजे एम क्यू आर आणि एम आर क्यू या दोघांची बेरीज किती आली, 65 आली. तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180. त्यातल्या ह्या दोघांची 65 आहे, तर 180 मधनं 65 वजा करा, 115. 10 मधून 5 गेलं 5, हातच्याला 1, 8 मधून 7 गेलं 1, 1 115 अंश. तर एम ह्या कोणाचं माप किती आलं, 15 अंश. समजलं नक्की.